भगवान वीर गोगादेव जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा पुलगेटमध्ये। पुणे कॅम्प येथील वीर गोगादेव मंदिरात राजाभाऊ चव्हाण परिवाराच्या वतीने जन्मोत्सवानिमित्त आरतीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतीश धागाले, पुजारी विक्रम गोहेर, करण मकवानी, बंडूचरण, नरेश जाधव, हरीश कोरोते, ज्ञानेश्वर कांबळे, नाना गावडे, राजेश पुरम, मोहन नारायणे, चेतन पहलवान, सुरेश मकवाना यांसह मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजस्थानात लोकदेवता म्हणून पूजले जाणारे भगवान वीर गोगादेव यांचे स्थान अत्यंत आदरणीय मानले जाते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सतीश चव्हाण आणि आकाश चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले। श्री भगवान वीर गोगादेव महाराज यांची मंदिरात मला आज आल्याचं सौभाग्य माझा प्राप्त झाला। मी आपल्याला खूप सौभाग्यशाली मानतो की मला आज गोगादेवनी मला आज इकडे मंदिराला बोलावून ते मला भेट दिलं आणि मी आशीर्वाद मला याचा जो प्राप्त झाला, मी अति उत्साह आहे। आणि जो ये खूप जुनी प्रथा आहे आणि काही परिवार एवढे वर्षो काही पिढी दर पिढी ते हे मंदिराला जुळलेले आहे, ते मला माहीत आहे। आणि सगळे लोक जमा होऊन ते हर गुरुवारी जो गोगादेव महाराजांची पूजा अर्चना आरती भव्य प्रमाणे होती। भगवान गोगादेव महाराज सगळ्याची मनोकामना पूर्ण करे अशी मी आपले गुरुदेवचे चरणामध्ये मी एक प्रार्थना करतो। वीर भगवान गोगादेव चरणी चव्हाण कुटुंबियाच्या वतीने सर्वप्रथम भावपूर्ण नमन करतो। भगवान वीर गोगाचरणी सेवेची संधी मला वीर गोगाव मेढीने अशा सर्व ज्या बांधवांनी नेहमी मला सहकार्य करतात त्याबद्दल मी आपला आणि माझं चव्हाण कुटुंब आपले ऋणी आहे। आणि गोगाचरणी हीच प्रार्थना करतो की कायम ही संधी आम्हाला लाभो। आणि हे करण्याचा मागचा उद्देश हाच आहे की जे काही राजस्थानचं आपलं महत्त्व आहे, आज गोगाजी ह्या राजस्थानच्या अतिशय पूजनीय आदरणीय आणि एक नंबरच्या लोकदेवता म्हणून मानल्या जातात। आणि गोगाजींचा त्या हा चव्हाण वंशाच्या लाटचा एक अमरत्व आलेला एक योद्धा होते गोगाजी, आणि त्यामुळं त्यांना दैवत्व प्राप्त झालं, गोगाजींना पीर बोललं गेलं। अशा या सगळ्यांच्या आपल्या परिचयाचे गोगाजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आपल्या पुन्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मी करणजी तुम्हाला विशेष सांगू इच्छितो की आपण एक चांगलंसं समाज मंदिर डेक्कन टावरच्या मागं उभं करतोय। भीमशक्तीचे आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मदतीने तिथं आपण वृक्षारोपण केलं। तिकडच्या कायदेशीर 80% परवानगी आपण मिळवलेल्या आहेत आणि ह्या कामात देखील आपला सहभाग त्या ठिकाणी यावा, त्या वास्तूचा लाभ हा सगळ्या समाज बांधवांना भेटावा। आणि या ठिकाणी दयावान राजस्थान चॅनलचे आलेले आहेत, त्यांना विनंती करतो दयावानजी, हा समाज या गोगाजींचं महत्त्व पुण्यातल्या सगळ्या समाज बांधवांना राजस्थानी समाजाला कळावं आणि त्यांचा बी सहभाग भविष्यात या ठिकाणी वाढावा। पण त्या ठिकाणी आपण बी आलात, सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद देतो। सबसे पहले गुरु गोरक्षनाथ जी, भगवान गोगा जी, इनको ये चरणों में नमन करते हुए आज यहाँ पर राजाभाऊ चौहान परिवार, उनका सारा मित्र परिवार, इन्होंने भगवान वीर गोगादेव की परंपरा को जानते हुए और वीर गोगादेव इनकी शक्ति को जानते हुए आज उन्होंने यहाँ पे ये 2 साल से कार्यक्रम में देख रहा हूँ। इस कार्यक्रम का महत्व ये है कि गोगाजी वो शक्ति है कि जिस घर गोगा वो घर उगा, ये वो गोगाजी है जो जाने सो माने मोर का नाच मुर्गी क्या जाने। इसमें देखा गया तो गोगाजी में वो शक्ति है कि मैं बचपन से उम्र की 12 या 15 साल से गोगाजी का भक्त हूँ और उनकी सेवा में इतनी सेवा लगन लगी और लगन करते करते उनके आशीर्वाद से, उनके चरण कमलों से मैं नगर सेवक बन चुका। इस इतिहास का पन्ना ये भी कहता है कि हमारे समाज में इस
महाराष्ट्र में अगर मेहतर समाज में पुणे कैंटोनमेंट के अंदर पहला नगर सेवक हुआ तो मैं हुआ। ये इतिहास है ये समाज का। और मुझे पहली संधि भी जो दी थी ये राजाभाऊ चौहान ने ही दी थी, जब मैं इस पुणे कैंटोनमेंट ब्लॉक का सर चिटनीस हुआ था। और ये राजाभाऊ ने मुझे लेटर दिया था और उन्होंने मेरे को सर चिटनीस बनाया था। तो ये परंपरा को, गुआ जी की परंपरा को लेके चल रहे, तो ये गुआ जी के भक्तों को भी लेके चल रहे, ऐसा मुझे यहाँ पर विश्वास है। आज सावन के महीने में जो राजाभाऊ चौहान ने आज गोगा जी का जो कार्यक्रम की रखा है, इसके साल गए साल भी उन्होंने रखा, 2 साल से रखा। और गोगा जी का जो हाथ में जो झंडा है वो उन्होंने बताया, जैसे लोग गणपति बिठाते 8 दिन के लिए, 15 दिन के मन्नत के लिए, वैसा गोगा जी ने अपने भक्तों को वो झंडा दिया है कि झंडा आप इसको श्रावण मास में बिठाए, मैं स्वयं आप में रहूँगा और आपने की मनोकामना पूर्ण होगा। इसलिए वो झंडा हम निशान के प्रतीक से नाम से बिठाते हैं। और आज का कार्यक्रम बड़ा अच्छा हुआ। मेरे को 2 शब्द बोलने के लिए, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद।